आज पूरे देश के किसानों ने अपनी मांगों को लेकर भाजपा सरकार के विरुद्ध जगह जगह आंदोलन कर रहे हैं। तो वहीं दिनांक 8 दिसंबर 2020 को किसानों द्वारा अपनी मांगों को लेकर भारत बंद का आह्वान किया था, जिसको लेकर थाने के भिवंडी शहर में दिनांक 8 दिसंबर 2020 को सभी विपक्ष के राजनीतिक पार्टियों के कार्यकर्ता तथा संगठनों के लोगों ने किसानों के भारत बंद का समर्थन करते हुए भिवंडी प्रांत अधिकारी को लिखित ज्ञापन देकर किसानों के विरुद्ध काले कानून को वापस लेने की मांग की। इस अवसर पर आरपीआई सेक्युलर महाराष्ट्र राज्य सचिव एडवोकेट किरण चन्ने, कॉमरेड सुनील चौहान, शिवसेना तालुका प्रमुख विश्वास थले, कांग्रेस भिवंडी शहर जिला अध्यक्ष रशीद ताहिर मोमिन, कांग्रेस तालुका अध्यक्ष राकेश पाटिल, कांग्रेस के इंटेक अध्यक्ष सलाम शेख, एनसीपी भिवंडी शहर जिला अध्यक्ष भगवान टावरे, एनसीपी तालुका अध्यक्ष गणेश गुलवी, आरपीआई एकतावादी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विकास निकम, आरपीआई एकतावादी भिवंडी शहर अध्यक्ष महबूब बादशाह शेख, समाजवादी पार्टी के रियाज शेख, राज्य किसान सभा के उमेश जाधव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष के डॉक्टर सीएन आड़ेब, प्रहार जनशक्ति पक्ष के प्रेम प्रधान, ऑल इंडिया यूथ फेडरेशन के विजय लोलेवार, रिक्शा यूनियन के कार्य अध्यक्ष असलम कबाड़ी सहित भारी संख्या में विभिन्न पक्षों के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। संविधानाच्या सर्व सामाजिक मूल्यांचं, सामाजिक न्यायाचं आणि समाजवादी तत्वांचं हनन मोदी शासनानं केलेलं आहे। त्याचाच भाग म्हणून सतत या देशातील जनतेला त्रस्त ठेवण्यासाठी विविध प्रकारचे क्रूर कायदे पास करतायत। त्याचाच भाग म्हणून या देशातील कॉर्पोरेटेड कंपन्या, त्याचबरोबर अडाणी अंबानींना शेती व्यवसाय विकण्याच्या दृष्टिकोनातून आणि जी मालाला हमीभाव पाहिजे त्याची कुठलीही कायद्यात तरतूद न करता शेतकऱ्यांना गुलाम बनवण्यासाठी केंद्र शासनाने जे 3 कायदे पारित केलेले आहेत, याच्यामुळं कृषी उत्पन्न बाजार समिती असतील, पिकाला हमीभाव असेल, स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारसी आहेत या शिफारसी पूर्णतः उद्ध्वस्त करून काळा बाजार कायदा रद्द करून या देशातील अडाणी अंबानी त्याचबरोबर ज्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत यांना शेती व्यवसायामध्ये घुसखोरी करण्याची जी मुभा केंद्र शासनाने दिलेली आहे तिचा निषेध करण्यासाठी आणि आज देशभरामध्ये शेतकऱ्यांनी जे भारत बंदचे आंदोलनाचं आव्हान केलेलं आहे त्याला समर्थन देण्यासाठी भारतीय संविधानावर विश्वास असणारा मग या ठिकाणी जे काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, त्याचबरोबर कम्युनिस्ट पक्षाचे सर्वच संघटना असतील, रिपब्लिकन पक्ष असेल, अशा सर्व संघटना मग प्रागतिक असतील, समाजवादी विचाराच्या असतील, सेक्युलर विचार असतील, या सर्वांची मिळून भिवंडीमध्ये शेतकरी आंदोलन समर्थन समिती आम्ही स्थापन केलेली आहे। तिचाच भाग म्हणून आम्ही या ठिकाणी या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी माननीय प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। आमची देखील हीच मागणी आहे की शेतकऱ्यांनी जी मागणी लावून धरलेली आहे की हे 3 कायदे रद्द झाले पाहिजेत, त्याचं समर्थन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। केंद्र शासनानं, भाजपानं हुकुमशाही पद्धतीनं शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्याची जी प्रक्रिया सुरू केलेली आहे तिचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत। त्यांनी शेतकऱ्यांशी अत्यंत संयमानं, शांततेनं चर्चा करावी आणि हे जे क्रूर काळे कायदे आहेत हे 3 कायदे रद्द करावे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। आम्ही आज प्रांतांना निवेदन देत असताना ही गोष्ट प्रामुख्यानं शासनाच्या आणि प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेली आहे की येत्या आठवड्याभराच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी भिवंडीमध्ये एक फार मोठा शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, कामगारांचा, सर्व जाती धर्मातील शोषित पीडितांचा फार मोठा लॉंग मार्च आम्ही या ठिकाणी काढणार आहोत आणि त्याची घोषणा सर्वांच्या सहमतीनं आम्ही पुढील काळामध्ये करू हे सांगण्यासाठी आजचं हे आंदोलन होतं। आपण या ठिकाणी आलात, आपण सगळ्यांनी सहकार्य केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन समर्थन समिती भिवंडी आपले विशेष करून आभार व्यक्त करते। धन्यवाद। जब से देश में भारतीय जनता पार्टी की सरकार आई है केंद्र में, तब से एक तरफ वो कॉन्स्टिट्यूशन की धज्जियाँ उड़ा रहे हैं, दूसरी तरफ और गरीब को, कामगार को, शेतकरी को दबाने की पूरी कोशिश चल रही है। पहले जब ये चुन के आए थे 2014 में, तो हमारे आदरणीय पंतप्रधान ने ऐलान किया था कि किसानों को दोगुना मुनाफा देंगे हम। दोगुना तो जाने दो, उनकी लागत जितनी आती है खेती लगाने में उतना भी उनको कीमत नहीं मिल रही है। बाद में इन्होंने कहा कि हम जो है आपको जो मिनिमम सपोर्ट प्राइस जो है न्यूनतम उनको जितनी कीमत मिलनी चाहिए कुछ नफ़ा देकर, उसमें अगर आपका माल बाहर नहीं बिकता है तो सरकार पूरा माल खरीदेगी। ऐलान करने के बावजूद आज तक ये लोग उस पर अमल नहीं कर रहे हैं।
अब वो एमएसपी में वो लोग फेरबदल करने जा रहे हैं और खेती पे जो किसानों का अधिकार था, ज़मीन पे, खेती की ज़मीन पे जो किसानों का अधिकार था, उस अधिकार को बड़ी कंपनियों को देने के लिए मल्टीनेशनल बाहर की कंपनियों को, कल जो ईस्ट इंडिया के नाम से हिंदुस्तान में आई थी, आज मॉडर्नाइजेशन और इसके नाम पे जो है हिंदुस्तान में कंपनियां आ रही, इनको खेत ज़मीन भी देने का जो नए कायदे में प्रावधान है। शेतकरी आज दिल्ली की सीमा पे आंदोलन कर रहे हैं। पिछले 12 दिन से ये आंदोलन जो है इतनी ठंडी में दिल्ली की सीमा पे चारों तरफ जो है, यूपी से, बिहार से, आपके पंजाब से, हरियाणा से, राजस्थान से, मध्य प्रदेश, सब तरफ की सीमा पे जो है किसान जो आंदोलन कर रहे हैं, उसके बावजूद जो है सरकार ये इनकी मांग पूरी करने को तैयार नहीं है। हमने आज निश्चित किया है, कन्या साहब ने जैसे अभी कहा कि भिवंडी ये जो समर्थन समिति बनी है, किसान आंदोलन समर्थन समिति, इसको पाठिंबा देने के लिए, और जब तक ये तीनों कायदा रद्द नहीं होता है, हम लोग जो है पूरी ताकत के साथ यहाँ पर भी भिवंडी के ग्रामीण को, शहर को, सबको साथ में लेके, अगर देश की 68% आबादी जो है, अगर आप अपने आप को सुरक्षित महसूस नहीं करेगी तो देश चल नहीं सकेगा। यही हम करते हैं। केंद्र सरकार जो कहती है कि ये कायदा किसानों के फ़ायदे में है, जिनका फ़ायदा करने की ये बात कर रहे हैं, वही अगर बोल रहे हैं कि हमको ये कायदा नहीं चाहिए, तो तुरंत इस कायदा को रद्द करना चाहिए। हमारी मांग है। हम चाहते हैं कि प्रांत अधिकारी को जो दिया, आगे भी ये हमारा आंदोलन जो है जारी रहेगा। धन्यवाद। आज या ठिकाणी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भिवंडी तालुका आणि शहरातील सर्व पक्षीय कार्यकर्ते, फक्त भाजप सोडून सर्व पक्षीय कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। ताहीर साहेबांनी सांगितलं की भाजप सरकार आल्यापासून, बोलण्यापेक्षा भाजप सरकार आणल्यापासून, आणायला आम्ही होतो ना, हो ना, मी दिलगिरी व्यक्त करतो, युती होती. की आम्ही होतो तेव्हा आणायला, पण तेव्हापासून जी काही म्हणजे शेतकऱ्यांसह सगळ्यांची ससेवलपट जी काही चाललेली आहे, ही अत्यंत निंदनीय अशा आहे. त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याला आम्ही म्हणजे दुप्पट नफा देऊ. आज प्रश्न असा आहे की शेतकऱ्याच्या कमरेला जे काही धोतर वाचलेलं आहे ना, ते पण राहते का नाही, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केलेली आहे. या दिल्लीच्या आजूबाजूला सगळ्या जे काही शेतकरी जमा झालेले आहेत या थंडीमध्ये, आणि म्हणजे शासनाने दिलेला चहा किंवा पाणी पण ते पित नाहीत, एवढे ते आपल्या भूमिकेवर ठामपणे आहोत. आणि आज आपण इथं हे शांततेने आवाहन केलेलं आहे. जर त्याच्यावर काही तोडगा निघाला नाही तर उद्या जे काही शांततेचं आव्हान आहे याचा विचार बदलावा लागेल. कारण शेतकरी जगला तर देश जगेल. शेतकऱ्याला कोणी जगवण्याचा प्रयत्नच करीत नाही. हे अंबानी अदानी हे जगतील का नाही, हा काही प्रश्न आहे का? सगळ्या बाजूने त्यांच्या पोतल्या भरलेल्या जातात. मग तुमचे एअरपोर्ट विकण्यापासून, रेल्वे स्टेशन विकण्यापासून, पण ज्या शेतकऱ्याला किमान काही मिळाला पाहिजे ते किमान देता येत नाही. आमचं शासन हे वायफायवर खर्च करते, नको असलेल्या सगळ्या गोष्टींवर खर्च करते, परंतु जो शेतकरी या जगाचा पोशिंदा आहे त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची भूमिका घ्यायला त्यांच्या जीवावर येते. की जणू काही शेतकऱ्याला दिलेली जे काही आहे मदत, याच्यातून त्यांना काही बेनिफिट मिळणार नाही, अशा प्रकारचा त्यांचा म्हणजे समज झालेला आहे. आणि म्हणून आतापर्यंत जे काही 6-7 वर्षामध्ये जी काही सरकारची पावलं आहेत, ही सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी याच्या विरोधामध्ये पावलं पडत आहेत. आणि म्हणून मी या सरकारचा जाहीरपणाने निषेध करतो. या सर्व लोकांनी शांततेच्या पद्धतीने आंदोलनात जो काय जमलेलं आहे, या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि ही आमची मंडळी आहेत, काही चन्या असतील, आणखी कॉम्रेड आमचे असतील, हे खरं म्हणजे यांना धन्यवाद देतो. ते पहिल्यांदा समिती स्थापन करण्याचं काम करतात आणि मग आम्हाला बोलवतात. कारण म्हणजे आमचं अर्धं काम ते करतात. पक्ष त्यांचा कुठलाही असेल, परंतु माणूस म्हणून माणसासाठी चाललेलं काम हे चांगलं आहे. आणि जे चांगलं आहे त्याला चांगलं बोलण्याची दानत माणसाकडे असली पाहिजे. मग तुमच्या त्या विरोधकाचं किंवा शत्रूचं जरी म्हणणं असेल, पण ते चांगलं असेल लोकांसाठी, त्याला आपण चांगलं बोललं पाहिजे. अशा चांगल्या विचारातून प्रेरित झाल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा केंद्र सरकारचा, भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा जाहीर निषेध करतो तुमच्या सगळ्या वतीने. आणि इथं थांबतो. धन्यवाद. पूरे भारत देश में किसान आंदोलन चालू है और इसको हमारे भिवंडी शहर से पूरे पार्टी, जितनी पार्टी है बीजेपी छोड़ के, उतनी पार्टी समर्थन दे रहे और इसका निवेदन देने को हम प्रांत ऑफिस आए थे. आज चौकीदार जो है वो चौकीदार बोला था कि मेरे हाथ में भारत देश दे दो, और इस चौकीदार ने पूरे भारत देश को बेचा.
सिर्फ अभी किसान बेचने के बाकी थे। उन्होंने किसान के खिलाफ कानून बना के वो भी बेचने का पूरा कोशिश किया है। इसके लिए उनके विरोध में हम सभी जितनी पार्टियां हैं बीजेपी छोड़ के उतनी बीजेपी पार्टी आज उनका विरोध कर रहे। मैं भिवंडी के जितनी पार्टियां हैं, कांग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआई, कॉमरेड, और इन्होंने जो आगे का आंदोलन करने का जो ये किया है, नियोजन किया है, इसके लिए हम राष्ट्रवादी पार्टी के तरफ से सभी पार्टियों को धन्यवाद देता हूँ। क्या आने वाला जो वक्त है वो किसान के लिए अपन देकर उस आंदोलन में सभी भिवंडीवासी हिस्सा लेकर बड़े से बड़े आंदोलन का अपन नियोजन करेंगे और किसान को समर्थन देंगे। आज पूरे देश में किसान आंदोलन कर रहे, ठंडी है, 12 दिन हो गया, लेकिन ये चस का मस नहीं हो रहे। ये 3 कानून अगर पीछे लेता है तो कुछ किसान लोग उसके ऊपर सोचेंगे, लेकिन ये जो प्राइम मिनिस्टर बैठे हैं, बीजेपी सरकार जो बैठी है, ये इसके ऊपर ध्यान नहीं देते हुए वो अपना हट जो अमित शाह और मोदी जो कर रहे, इसके लिए आज उनका देन है कि पूरा देश एक हो रहा है और जो आने वाला वक्त रहेगा वो किसान का वक्त रहेगा। मैं राष्ट्रवादी पार्टी की तरफ से सभी किसान भाइयों को जो आंदोलन में हिस्सा लिया है, कामगार लोगों ने हिस्सा लिया है, सभी लोगों को पार्टी के तरफ से मैं समर्थन देता हूँ। आज का ये दिन है जो भारत बंद है, इस देश बंद है, ये किसान और मजदूर ये जो जुल्म कर रही है मोदी सरकार, ये जो काला कानून बनाई है मजदूरों के और किसानों के खिलाफ, ये कानून के खिलाफ हमारा ये भारत बंद है। और ये बंद के खिलाफ हम सर्वसम्मति यहाँ पे ये ऐलान करती है कि अगर ये कानून हटाया नहीं गया, ये मोदी सरकार अगर मजदूरों और किसानों की बात अगर नहीं सुनती है, तो आने वाला कल जो होगा ये देश के लिए अगर देश का नुकसान होगा तो मोदी और अमित शाह इसका जिम्मेदार होगा। और यहाँ पे आप लोग आए, बहुत बहुत आपका बहुत बहुत शुक्रिया। लेकिन आज का जो बंद है, ये बंद भारत बंद है और भारत बंद के लिए ये सर्व पार्टी जितने मित्र पक्ष है हम यहाँ पर आए हैं और ये बंद का समर्थन करते हैं। और बंद पूरी तरह से नहीं हुआ तो आगे हम लोग जाके बंद करवाएंगे। शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने केंद्र सरकारने जो 2020 शेतकऱ्यांच्या विरोधात जे बिल आणलेलं आहे त्या संदर्भामध्ये आज प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। जे 3 कायदे केंद्र शासनाने आणलेले आहेत ते शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आहेत आणि संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांच्या वतीने जे आंदोलन केले जात आहे त्याला आज जे सेक्युलरवादी पक्ष आहेत, समाजवादी पक्ष आहेत, जे भारतीय संविधानाला मानणारे सर्व पक्ष आहेत, त्या पक्षाच्या वतीने आज प्रांतांना निवेदन दिलेले आहेत आणि तो कायदा जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत सर्व समविचारी पक्ष हे शेतकऱ्यांच्या बरोबर राहणार आहेत आणि याच्या पुढे जे आंदोलन होणार आहे या आंदोलनासाठी सर्व कृती समिती एकत्रित येऊन ते आंदोलन करणार आहेत। किसान रास्ते पे, जवान रास्ते पे, मजदूर रास्ते पे, व्यापारी तबका रास्ते पे है, तो इसकी एक ही वजह है कि चौकीदार खुद चोर है। अब जब चौकीदारी चोर रहेगा तो देश नहीं बचेगा। चौकीदार को और उसकी हवारी मवारी को सत्ता से हटाना है और किसानों का समर्थन करना है। आने वाले दिनों में किसान संघर्ष समिति जो हमारी यहाँ बनी है इससे बड़ा एक प्रोग्राम यहाँ करेगी और उम्मीद है कि भिवंडी वासी इसका साथ देंगे।